मॅडम, मी पाणी तर भरपूर पिते, तरीही सोनोग्राफीमध्ये गर्भजल कमी असं दाखवलंय. काही अडचण आहे का? नमस्कार, मी डॉक्टर स्नेहांजली. समज की गैरसमज या सदरामध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे. खूप वेळेला हा गैरसमज ऐकायला मिळतो की एकतर आमच्या मुलीनं पाणी कमी पिलंय म्हणून गर्भजल कमी आहे, किंवा पाणी जर गर्भाभोवतीचं जास्ती असेल तर मग पाणी जास्त पिले असं आहे का? अर्थात हा गैरसमज आहे. गर्भजल हे आईच्या प्लाझ्मापासून तयार झालेलं असतं. याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट, न्यूट्रिएंट आणि बाळाच्या काही पेशी असतात. इतका महत्त्वाचा घटक आहे कारण हा बाळाचं इंजुरीपासून प्रोटेक्शन करतो. नॅचरल शॉक ॲब्झॉर्बर असं आपण म्हणूयात. बरं, ह्याच्यामुळे ॲम्युनिटी कॅव्हिटी इतकी सुंदर डिस्टेंड झालेली असते की बाळा छान पोसू शकतं, हलवू शकतं आणि त्याच्या हालचालीला छान जागा मिळते. बरं, हेच पाणी बाळ पितं आणि शू करतं. याच्यावरून आपल्याला काय कळतं की बाळाची अन्ननलिका, श्वासनलिका, युरिनरी सिस्टीम हे अगदी व्यवस्थित आहे. काही वेळेला जेनेटिक डिसिजेसमध्ये मात्र आम्ही ह्या गर्भजलाची तपासणी करतो. बघा, इतका छान आणि महत्त्वाचा असणारा हा घटक ज्यावेळेला कमी असतो तर त्यावेळेला यापैकी म्हणजे तयार कमी झाले बाळामध्ये काही दोष आहे का किंवा लिकिंग आहे का हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुलींनो, या गोष्टीकडे डोळस लक्ष द्या. धन्यवाद.